हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजची सकाळ काहीशी खास आहे. आज अलार्म वाजायच्या आधीच माझे डोळे उघडले होते. कारण आज आहे लोलोच्या शाळेचा पहिला दिवस. मुलांच्या स्वप्नांना पंख देताना एका आईच्या दिवसाची सुरुवात कशी होते, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर आजचा ब्लॉग तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. पहिल्या शाळेच्या दिवसाची उत्सुकता माझ्या मनामध्ये तर खूप होती. पण माझं बाळ माझ्यापासून थोड्या वेळासाठी का असेना, पण लांब जाणार होतं, ही गोष्ट मला थोडी पचायला जड जात होती. खरं तर हे त्याच्या चांगल्या भविष्यासाठीच आहे. पण वेड्या आईची वेडी माया असं म्हणतात ना, तसं काहीसं माझं झालं होतं. आज कळतंय, घराच्या बाहेर पाऊल टाकताना प्रत्येक वेळी आई का म्हणायची, "सांभाळून जा, लवकर घरी ये." हे सगळं कळायला स्वतः आई व्हावं लागतं आणि आज आई झाल्यावर हे मला अगदी व्यवस्थितरित्या कळतही आहे. खरं तर मी रात्रीच ठरवलं होतं, सकाळी लवकर उठायचं, घरातली सगळी कामं लवकर आवरायची, टिफिन तयार करायचा आणि ते सुद्धा मुलांच्या आवडीचं. आज खरं तर ना माझी जबाबदारी दुप्पट झाली होती. कारण प्रज्ञेसोबत ना लोलोही स्कूलला जाणार होता. खरं तर प्रज्ञेचं स्कूल आठवडाभर आधीच चालू झालंय. पण त्याचा स्कूलचा जो आहे तो हाल्फ डे चालू होता आणि आजपासून त्याच्याही स्कूलचा फुल डे असणार होता. त्यामुळे ना त्याच्याही टिफिनची जबाबदारी माझ्यावर होती. म्हणजे सगळं काम मला आज दुपटीने करायचं होतं. बरं, लोलोच्या स्कूलचा आज हाल्फ डे होता, पण तरीसुद्धा आज पहिला शाळेचा दिवस, त्यामुळे सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून जात होत्या. प्रज्ञेच्या शाळेचा पहिला दिवस मला आठवला. माझ्या डोळ्यासमोर अगदी सगळं चित्र जसंच्या तसं उभं राहिलं. प्रज्ञा जेव्हा स्कूलला पहिल्यांदा गेला, तेव्हा तो खूप रडला आणि घरी आल्यावर मी सुद्धा रडले, कारण मला सुद्धा वाईट वाटत होतं आणि ही सगळी चित्र ना माझ्या डोळ्यासमोरून जावं लागलं. असं वाटत होतं थोड्या वेळासाठी, की लोलो स्कूलमध्ये गेल्यानंतर खरं तर मला सुद्धा रडायला येईल. पण मी मनाला समजवत होते आणि याआधी लोलो जवळच्याच नर्सरीमध्ये, प्ले स्कूलमध्ये जात होता. त्यामुळे थोडीशी सवय मला होती, की तो शाळेत जाईल थोड्या वेळासाठी आणि असं सगळं समजून म्हणाला, मी कामाला पुढच्या लागले. उठल्यानंतर पाणी वगैरे भरून मग डाळ-भाताचा कुकर लावला, चहा ठेवला, चपातीचं पीठ मळून घेतलं. त्यानंतर ना मुलांसाठी ड्रायफ्रुट्स काढून ठेवले आणि मग पुढच्या कामाला लागले. सकाळी लवकर जेव्हा आपण उठतो ना, तेव्हा खरंच आपलं मन ना खूप जास्त प्रसन्न असतं आणि असं प्रसन्न मनाने ना देवाची पूजा, त्याचबरोबर सूर्यदेवाला जल अर्पण करणं, या सगळ्या गोष्टी मला आवडतात. त्याचबरोबर तुळशीलाही पाणी घालून घेतलं, त्यानंतर देवांना छान फुलं अर्पण केली, दिवाबत्ती केला आणि मग पुढच्या कामांना म्हणजे स्वयंपाक जो काही माझा अर्धा राहिला होता, त्याला लागली. आणि या स्वयंपाकामध्ये मटकीची भाजी, डाळ-भात, चपाती असा स्वयंपाक होता आणि त्यासोबत ना मुलांच्या टिफिनमध्ये आज मेदूवडा, चटणी असं द्यायचं होतं आणि त्यासोबत मी सांबारही बनवला होता. आता देवपूजा माझी जवळ झाली होती. त्यानंतर 5-10 मिनिटं देवाचं स्मरण केलं आणि त्यानंतर पुन्हा किचनमध्ये आले. स्वयंपाकघरातली थोडीशी तयारी केली आणि त्यानंतर म्हटलं थोडासा चहा घेऊया. खरं तर उठल्यानंतर ना मला चहा लागतो लगेचच. पण मी थोडंसं स्वतःला कंट्रोल करते. सकाळी उठल्यानंतर थोडा गॅप घेते पाणी आणि चहा घेण्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ना थोडा फायदाही होतो आपल्याला. खरं तर चहा मला सोडायचा आहे, पण ना ते सुटतच नाही आहे. कारण त्याची इतकी सवय झालेली आहे ना, की सकाळची सुरुवात आहे ना चहा घेतल्याशिवाय झाल्यासारखी वाटतच नाही. अगदी 5-10 मिनिटांनी ते छान, शांत, निवांत असा चहा घेतला आणि त्यानंतर मग पुन्हा स्वयंपाकघरामध्ये आले. भाजीची तयारी केली, त्याचबरोबर सांबारची सुद्धा तयारी केली आणि आता सगळं म्हटलं पटापट फोडणी देऊन घेऊया आणि त्यानंतर मेदूवडे जे आहेत ते सुद्धा तळायला घेऊया. आता मी जेव्हासुद्धा स्वयंपाक करते ना, तर त्याच्यासाठी जी पूर्वतयारी असते ना, ती अशी एकत्र करून घेते. म्हणजे काय होतं ना, सगळ्या गोष्टींना मग पटापट फोडणी देता येते, तडका देता येतो आणि आपला वेळही वाचतो. नाहीतर प्रत्येक गोष्टीसाठी आपण सगळं कट करत बसलो ना, तर खूप जास्त वेळ जातो. आता थोडंफार प्रिपरेशन आपलं असतं सगळ्या गोष्टींचं, पण शक्यतो ना, जितकं सिंपल मेनू असेल ना जेवणाचा किंवा नाश्त्याचा, तो मी ठेवायचा सतत प्रयत्न करते. कारण ज्या दिवशी धावपळ असते ना, त्या दिवशी खूप अवघड मेनू न ठेवता सिंपल असा मेनू ठेवा. आणि मेदूवड्याचं म्हणाल तर काल मेदूवडा बनवायचा प्लॅन होता, पण काल मुलं थोडं लेट उठली त्यामुळे तो
प्लॅन तसाच राहिला आणि त्याचमुळे मग आज गडबडीत मी हे मेदूवडा बनवायचा आज ठरवलं होतं. जर आजचा मेदूवड्याचा प्लॅन नसता, तर मी काहीतरी सिंपलच असं नाश्ता बनवला असता, जसं की पोहे वगैरे काहीतरी सिंपलच असं काहीतरी केलं असतं. तर आता पटापट मेदूवडेसुद्धा फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मुलांचे टिफिन वगैरेसुद्धा भरून घेणार आहे त्यांना नाश्ता देऊन. एका आईचं आयुष्य असंच असतं ना, स्वतःची घाई बाजूला ठेवून मुलांच्या प्रत्येक नव्या सुरुवातीला सुंदर बनवण्याची धडपड ही प्रत्येक आईमध्ये असते. खरं तर आज थोडीशी धावपळ होती, पण मनाला हेही समाधान होतं, कारण आज मिस्टर घरी होते, त्याला सोडायला आणि आणायला दोन्हीही टायमाला. त्यामुळे माझी ना नेण्या-आणण्याची जी धावपळ होती, ती थोडी कमी होणार होती. आता नेहमी मला लोलोला सोडायला जाण्यासाठी 1 तास तरी किमान आधी निघावं लागेल. पण आज जास्त वेळ नाही, अर्धा तास आधीच निघायचं होतं. पण एक त्याच्यामध्ये हेही होतं, की लोलोला स्कूलला ड्रॉप करून पुन्हा मला प्रज्ञाला घ्यायला यायचं होतं आणि त्यालाही सोडायचं होतं. कारण 1 आठवडाभर झालं की त्याची व्हॅन जी होती स्कूलची ती येत नव्हती. त्यामुळे त्यालाच मी आठवडाभर सोडायला आणायला जात होती आणि आज फुल डे स्कूलही होता आणि आज मिस्टर घरी होते त्यामुळे आज त्यांची ड्युटी लावली होती. त्यामुळे एक थोडंसं धावपळ जी होती ना थोडी कमी होती असं म्हणायला हरकत नाही. तर सगळ्या जुन्या गोष्टी, प्रज्ञेच्या स्कूलचा दिवस हे सगळं आठवत-आठवत माझी कामं जवळ सगळी आवरली होती. आणि आज लोलोच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू आणि शाळेकडे टाकलेलं पहिलं पाऊल हे पाहून ना मला खरंच माझी सगळी धावपळ सार्थकी लागली असं वाटायला लागलं. मुलांच्या स्वप्नांना पंख देताना आईच्या दिवसाची सुरुवात धावपळीने जरी होत असली ना तरीसुद्धा शेवट मात्र समाधानानेच होतो. तर आता मुलांचा सगळा टिफिनसुद्धा रेडी झाला होता. त्यांना नाश्तासुद्धा देऊन झाला आणि आता मी निघणार होते लोलोला स्कूलला ड्रॉप करायला आणि आम्ही अशी मस्त बाईकवरती बसून आज स्कूलला जाणार होतो. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. खरं तर हा व्लॉग नाहीये, तर प्रत्येक आईच्या मनातली ही खरी भावना आहे.